गणपती बाप्पा मोरया यंदा सुद्धा बाप्पा अगदी थाटात विराजमान झालेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे मी आलेली आहे केदार शिंदे यांच्या घरी आणि अतिशय सुंदर अतिशय गोजीरवाणं असं बाप्पाचं रूप समोर आहे आणि केदार सर नेहमीच दरवर्षी तुमच्या बाप्पाला आल्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होत नाही माझा आणि अर्थात इतकं सुंदर हे रूप आहे आणि तो बाप्पाचा आशीर्वाद कायमच आपल्यासोबत असतो। याही वर्षी इतकी सुंदर छान सजावट झालेली आहे आणि खरंच इको फ्रेंडली सुद्धा छान सजावट आहे दरवर्षीप्रमाणे। तर काय सांगाल यंदा? काय आहे की मी फार लक्ष देत नाही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये। बेला माझी बायको या सगळ्या गोष्टी डिझाईन करण्याचं ते कसं असायला पाहिजे, ती मूर्ती कुठली असायला पाहिजे इथपासून त्या सगळ्या गोष्टी ती 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 त्याच्याकडे तिचं लक्ष जास्त असतं। हे 2 दिवस खूपच रेलचेल आहे घरामध्ये। पाहुणे तर येतातच, घरची लोकं येतातच, मित्रमंडळी येतात आणि तू मगाशी म्हणालीस की दरवर्षीप्रमाणे तुला यावं लागतं। तर यावं लागतं, मी येते म्हणजे मीडियामध्ये असशील नसशील जोपर्यंत गणपती आमच्या घरी आहे, तू आमच्या घरातली हक्काची मेंबर आहेस। त्यामुळे तुम्ही कितीतरी अशी ठराविक मंडळी आहात की जी ना भले तुमचे मीडिया चेंज होत जातात पण तुमचं इकडे येणं काही थांबत नाही आणि ते थांबू नये यासाठीच गणपती विराजमान होतात। नक्कीच मला असं वाटतं की तो बाप्पाचा आशीर्वाद असाच कायम आमच्यावरही राहो, त्यामुळे आम्ही तर येत राहणार आहोत हक्काने आणि तुम्ही बोलवत राहणार आहात हे आम्हाला माहिती आहे। आणि आमच्याकडे सुद्धा एफपीजेचा नवशक्तीचा इको गणेशा BMC अवॉर्ड्स यंदासुद्धा आम्ही ठेवलेले आहेत दरवर्षीप्रमाणे आणि त्यात आपण अर्थातच इको फ्रेंडली सजावटीला खूप महत्त्व देतो, कारण अर्थातच जो संदेश आहे तो महत्त्वाचा आहे की पर्यावरणाचं रक्षण करूया आणि तुमचीसुद्धा बाप्पाची सजावट ही दरवर्षी तशीच असते। तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगा? आजूबाजूचं वातावरण खूपच बिकट आहे। म्हणजे मी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या नाही म्हणत आहे, मी पर्यावरणदृष्ट्या जास्त म्हणतो। कारण आपण जर आपलं पर्यावरण वाचवलं नाही तर मात्र उद्याची पिढी आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही। माझा काय संबंध, मी काहीच करत नाही, असा मी काही करत नाही, माझा काय संबंध म्हणून आपण बाजूला घेऊन उपयोगाचं नाही। गणपती आपल्या घरी येतो, गणेशोत्सव व्हायलाच पाहिजे, पण मग त्याच्यामध्ये पर्यावरण आपण सगळ्या गोष्टी समतोल कसा साधता येईल याचा विचार केला पाहिजे। आमच्याकडे नेहमीच फुलांची आरास असते, त्यामुळे ती आरास फुलांची असल्यामुळे ती इको फ्रेंडली। त्यानंतर आमची मूर्ती जी आहे ती शाडूची आहे, त्यामुळे ते विसर्जनाला गेल्यानंतर काही मिनिटांमध्येच ती वितळते आणि हे जर आपण सगळं सांभाळलं तर येणारी पिढी खूप शुद्ध आणि स्वच्छ श्वास घेऊ शकेल। आणि जर आपण हे नाही सांभाळलं तर आपण तर जाऊच, कारण काय प्रत्येक माणूस जो आहे तो एक्सपायरी डेट घेऊनच येतो, पण आपण काय करून गेलो हे जास्त महत्त्वाचं असतं। त्यामुळे आपण खूप काही करायला पाहिजे या निमित्ताने की जेणेकरून पुढच्या 50 वर्षानंतर येणारी पिढी आपल्याबद्दल कौतुकाने बोलेल आणि आपल्याला कधी विसरणार नाही। नक्कीच अर्थातच पर्यावरण जपा हा फार अनमोल संदेश तर केदार सरांनी दिलेलाच आहे आणि अर्थात आत्ता मी तुमच्या घरी या छान मोठ्या आलेली आहे, पण मला आठवतं की तुमची जुनी लहानपणची आठवण खूप वेगळी आहे गणपतीची, गणेशोत्सवातली ती चाळीतली आठवण खूप वेगळी आहे। ते दिवसही खूप अनमोल होते आणि त्यातूनही तो कलेचा वारसा तुम्ही जपत तुम्ही तुमची भरारी पुढे आणलीत। तर कुठेतरी त्या दिवसांकडे आज जाऊया आणि जुन्या गणेशोत्सवातल्या काही खास आठवणी आज आम्हाला प्लीज शेअर करा। आम्ही लालबाग परळ म्हणजे मी आजोबांच्या घरी वाढलो आंबेकर नगरमध्ये, म्हणजे अगदीच माझं कॉलेज MD होतं, माझी शाळा RM भट होती, त्यामुळे लालबाग परळ प्रचंड म्हणजे मला अजूनही आठवतं की त्या नाक्यावर उभं राहिलं त्या गल्लीतून लालबागचा राजा दिसायचा। आज लालबागच्या राजाकडे ओघ आहे लोकांचा आणि तो लालबागचा राजा त्या गल्लीच्या बाहेरून तसं दिसत नाही, कारण इतकं सगळं बदललेलं आहे। पण तेव्हा अगदीच त्या गल्लीच्या उभे राहिलं की अरे असं दिसायचं। मला अजून आठवतं की नवसाची रांग, म्हणजे माझी आई माझ्या आजोबा भुईवाड्यामध्ये आंबेकर नगरमध्ये राहायचे आणि माझी आई अजूनही काळा चौकीच्या अभ्युदय नगरमध्ये राहते। तर माझ्या आईची जी बिल्डिंग आहे त्यामुळे लालबागची नवसाची रांग जी आहे ती पूर्ण मागून फिरून ना त्या आंबेवाडी आणि त्या काळा चौकीपर्यंत पोचायची आणि ती अजूनही त्याच पद्धतीने पोचलेली आहे। लोकांची श्रद्धा फारच अप्रतिम आहे, पण ना कौतुक आहे की सगळ्या कार्यकर्त्यांचं, कारण आत्ता ना खूप ना सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित ते हँडल करतायत। हां, आणि लोकांना दर्शन मिळायलाच हवं, गर्दी एवढीच आहे, अमाप आहे,
त्यामुळे धक्काबुक्की होणारच आहे, या सगळ्या गोष्टी होणारच आहे. पण तरीही या कार्यकर्त्यांना खूप मोठं माझ्याकडून मला कौतुक यासाठी वाटतं ना की ते प्रत्येक भक्ताला आपला माणूस म्हणून समजतात. आणि तू बघितलंस तर लालबाग परळमध्ये ना गर्दीचं ऑर्गनायझेशन कसं करायचं ना याचं पूर्ण शिक्षण लालबाग परळमध्ये. हां, म्हणजे आपल्याला ना त्या 11 दिवसांमध्ये मी जेव्हा लालबागच्या रस्त्यावर किंवा परळच्या रस्त्यावर फिरतो तेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कुठे काय आहे ते कळत नाही आहे, इतकं 24 आवर्स ती गर्दी असते. बरोबरीने मला कौतुक, खऱ्या अर्थाने तो उत्सव जाणवतो. हां, मला कौतुक आणखीन निलिमा असं वाटतं ना की मला ना मुंबई पोलिसांचं नेहमी कौतुक वाटतं, त्यांना सॅल्यूट करावं असं वाटतं. काय आहे आपल्याकडे ना सणांचा तोटा नाही आहे. म्हणजे आज जर श्रावण बघितलं असता, हा सण संपला की दुसरा सण आणि सतत पोलीस बंदोबस्त आहे. पण यासाठी कौतुक या पोलीस बांधवांचं असं आहे की ना त्यांच्या घरी पण गणपती असतो ना गं, तो बाजूला सारून ते आपल्या संरक्षणासाठी आपल्याला सगळं सुलभ सोयीचं होईल यासाठी रस्त्यावर उतरतात. आणि 11 दिवस म्हणजे सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ही मुंबई इतकी धगधगती असते या सगळ्या सणाच्या वातावरणामध्ये, ती इतकी व्यवस्थित हँडल करतात. याचं खूप कौतुक आहे. पोलिसांचंही कौतुक आहे, शासनाचंही कौतुक आहे की ज्या पद्धतीने त्यांनी हे सण ना आता ना खूप इव्हेंट स्वरूप झालेलं आहे या सणाचं. आणि तरीही ते इव्हेंट स्वरूप होऊनही सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळेल एवढं काम ते करत आहेत. आणि अर्थात म्हणजे हे तर सगळं आहेच, पोलिसांचं कौतुकही आहे. आणि यंदा तुम्ही बाप्पाकडे काय साकडं घालणार आहात किंवा कधी बाप्पाकडे साकडं घालता का? बाप्पा देत आलेला आहे, शांतपणे नमस्कार करायचा. स्वामी आणि बाप्पा दोघंही खूपच पाठीशी आहेत. आणि माझं मागणं एवढंच आहे की ही जी जनता आहे ना, ही जी सगळे तू आत्ताही बघतायत आम्हाला, हे आमचे प्रेक्षक आहेत. आणि जोपर्यंत ते सुखात समृद्धीत आणि भरभराटीत ते नसतील ना तोपर्यंत आमच्या खेळाला ते गर्दी करणार नाही. त्यामुळे बाप्पाकडे एवढंच साकडं आहे की त्यांना खूप सुखी ठेव, त्यांना कुठल्याही गोष्टीची तोशिष पडू नये, जेणेकरून ते जर सुखी समाधानी असतील ना तर ते मग आमच्या चित्रपटांना, नाटकांना, या सगळ्या गोष्टींना गर्दी करतील. एवढंच मागणं आहे. नक्कीच. आणि अर्थात उत्सुकता आहे की 2025मध्ये यंदा काही नवीन येणार आहे, काही लिहिताय, काय चालू आहे सध्या नव्या प्रोजेक्टबद्दल? काय मला काही लपवाछपवी आवडत नाही. आणि मला असं वाटतं की आम्ही जे जन्माला आलेलो आहोत ते मनोरंजन करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही प्रेक्षकांचे काय म्हणतात त्याला, त्यांच्या उतराई होण्यासाठीच प्रयत्न करतो, त्यांच्या जीवावर आम्ही जगतो. त्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा लिखाणाचं काम सुरू आहे, लवकरच जाहीर होईल. पण तो एक वेळ द्यावा लागतो, स्पेस असायला पाहिजे, तर तेवढी वेळ मी घेतो आहे. क्या बात आहे. चला, म्हणजे लवकरच बाप्पा काहीतरी लिहून येणार आहे तुमच्याकडनं आणि नक्कीच एक छान प्रोजेक्ट आमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी अर्थातच खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स. आणि सध्या गणपती बाप्पा मोरया.